आपण आयुष्यामध्ये कोणाचं जर चांगलं केलं, अगदी 1 मिनिटाकरता 2 मिनिटाकरता किंवा कोणाला छोटीशी एखादी पैशांची मदत करून तर आपलंही चांगलं होतं, ह्याच्यावर विश्वास असणं किंवा हा बिलीफ असणं, ह्या बिलीफपासनं अनेक लोक आजही लांब आहेत. त्यांना वाटतं की ह्याच्यात काय एवढं, परंतु नाही. हा बिलीफ जो आहे ना, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. परवा भरपूर पाऊस पडत होता संध्याकाळी आणि ऑफिसमधनं मी निघाले, रिक्षाला हात दाखवत होते. जवळजवळ 17 ते 18 रिक्षांनी मला नाही सांगितलं. ठीक आहे, हे रोजचंच आहे. रिक्षावाल्यांना छोटी भाडी नको असतात, त्यांना लांब लांब जायचं असतं. परंतु माझं तर घर जवळ आहे की नाही. तेव्हा रस्त्यावर क्रॉस करताना एक आजी आजोबा मला दिसले. मी मनात म्हणते, एवढा पाऊस पडतोय, रस्त्यावर 4 रस्त्यांच्या मध्ये हे लोक क्रॉस करतायत, कशासाठी हे लोक बाहेर पडलेत? बरं, त्यात त्यांच्याकडे एकच छत्री. म्हणजे ते आजोबा त्या आजीचा हात पकडून कुठेतरी सांभाळून तिचा रस्ता क्रॉस करत होते आणि येता येता ते माझ्यापर्यंत येऊन पोचले. आणि अनायसे काय झालं, मी जी रिक्षा थांबवली तीच रिक्षा त्यांनी देखील थांबवली. आता झालं असं की रिक्षावाला 1 आणि कस्टमर 2. मग मी असा विचार केला की चला आपण त्यांना मदत करूया. त्यांना म्हटलं, अंकल आपको कहाँ जाना है? तर म्हणाले, बेटा मुझे लोखंडवाला जाना है. ओके. आणि ती जी रिक्षा बघून ती आजी एकदम ओरडायला लागली की अरे मने जवानू छे, मने जवानू छे. आजोबा म्हणाले, बेटा आय एम सॉरी, कारण ही आजी जी आहे ना ती एकदम अग्रेसिव्ह होते. कारण म्हणे आमचा मुलगा आहे ना तो एकटा आहे घरी आणि आता प्रचंड पाऊस आहे, लवकरात लवकर आम्ही घरी पोचणं फार गरजेचं आहे आणि म्हणून ना ती अशी ओरडत आहे. मी त्या रिक्षावाल्याला विचारलं, बाबा रे तू सोडणार का यांना व्यवस्थितरित्या लोखंडवाल्याला? तर म्हणाला हो. म्हटलं, अंकल आंटी तुम्ही मस्तपैकी रिक्षामध्ये बसा, मी पुढची रिक्षा पकडेन, तुम्ही काही चिंता करू नका. हे बोलल्यानंतर ते आजी आजोबा दोघंही त्या रिक्षामध्ये बसले आणि त्यांनी माझा हातात हात घेतला आणि त्यांनी मला सांगितलं, बेटा सो मच थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. आणि लगेच त्यांची रिक्षा गेली आणि पाठी एक रिक्षा येऊन माझ्या समोर थांबली. मी त्याला म्हटलं, जाणार का माझ्या घरी, म्हणजे डहाणूकरवाडीत? तेव्हा तो म्हणाला, बैठिये मॅडम. सांगायचा मुद्दा काय की आपण कोणाचं आयुष्यामध्ये चांगलं केलं तर आपल्याला लगेच देव छानसा प्रसाद देतो. 17-18 रिक्षांनी मला नाही म्हटलं. ह्या आजोबांची काही का असेना म्हटलं आपण थांबूया, परंतु ह्या आजी आजोबांना कशाला, म्हणून त्यांना मदत केली आणि दुसऱ्या क्षणी, अक्षरशः दुसऱ्या क्षणी रिक्षा माझ्या पायाशी येऊन उभी राहिली. बघा, लक्षात घ्या, अनेक वेळेला आपण किंवा तुम्ही ह्या आयुष्यामध्ये गोष्टी करत पण असाल, परंतु ह्या गोष्टीची जाणीव जी आहे ना ती आजही अनेक लोकांना नाही आहे. ग्रॅटिट्यूड, थँक्यू किंवा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याकरता थँकफुल असणं, हे माहीत असणं आणि त्या गोष्टीची जाणीव असणं, त्याच्यावर बिलीफ असणं, ह्या अजून वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे चांगलं आयुष्यामध्ये करत राहा, थँक्यू म्हणत राहा, कोणाला 2 पैसे देत राहा, कोणाकरता तरी रिक्षा थांबवत जा, कोणाकरता तरी एखादा बिस्किटचा पुडा डोनेट करा, परंतु काही ना काहीतरी दिवसभरामध्ये चांगलं करा. बघा, तुम्हाला निश्चित त्याचं फळ देव लगेचच्या लगेच देईल. तुमच्याकडे अशा काही गमती आहेत का किंवा घडलेले प्रसंग आहेत का? कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की लिहा, मलाही ते वाचायला जरूर आवडतील. थँक्यू सो मच.